नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाभरती या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, DMER वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत नुकतीच एक 40+ संवर्गाच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये वाहन चालक हे अतिशय महत्त्वाचं पद आहे। जे उमेदवार वाहन चालक या पदाकरता अप्लाय केलेले आहेत किंवा अप्लाय करू इच्छितात त्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका हाताळणं हे अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेमका अभ्यास करताना कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे हे कळून जाईल। त्यानंतर प्रश्नांचा दर्जा कसा असेल हे सुद्धा माहीत होईल आणि एकूणच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहीत झाल्यानंतर अभ्यासाचं आपण जे नियोजन करता ते सिलेबस आणि प्रश्नपत्रिकेशी रिलेटेड आहे की नाही या बाबीचं डिटेल ॲनालिसिस तुम्हाला करण्यास सुलभ होईल। म्हणून आपण 2017 मध्ये जे वाहन चालकचं पेपर झालेलं होतं त्याचं डिटेल असं ॲनालिसिस विथ सोल्युशन करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आगामी काळातील सर्व पदभरतीशी रिलेटेड स्टडी मटेरियल आणि वेळोवेळी टेस्ट सिरीज आपल्या चॅनलमार्फत फ्री ऑफ कॉस्टरित्या मिळत राहील। मित्रांनो, 40च्या जवळपास संवर्ग आहेत। सर्व संवर्गाचे आपण रिलेटेड टेस्ट सिरीज चालू करणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची परिपूर्ण असा फायदा होत राहील। तर सर्वप्रथम आपण वाहन चालक या पदाच्या प्रश्नपत्रिकेचं बेसिक स्वरूप पाहूया। सर्वप्रथम 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। मित्रांनो, एका प्रश्नाकरता 2 गुण म्हणजेच 200 प्रश्नांकरता हे प्रश्नपत्रिका असेल, ज्यासाठी जो टाइम आहे तो 2 तासाचा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपले कव्हर करू शकता। मित्रांनो, तर सर्वप्रथम आपण पाहूया पहिला प्रश्न, जे की मराठी या विभागाशी निगडीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। सर्वात पहिला प्रश्न, कोंबड्याच्या घराला काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं योग्य असं उत्तर होईल ऑप्शन नंबर ए, खुराडा हे कोंबड्याच्या घराला म्हणतात। मित्रांनो, यामध्ये लक्ष द्यायची बाब म्हणजे प्राणी व त्यांची घरे, प्राणी व त्यांची आवाजे, तसेच प्राणी व त्यांची पिल्ले हे जे कॉमन टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती हमखास 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जातो म्हणजे जाते, त्यामुळे ह्या 3 टॉपिकवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यावं लागणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य असं उत्तर होईल अनाग्रह, ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य असं उत्तर ठरणार आहे। समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर मित्रांनो ह्या टेस्टमध्ये म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये झालेल्या 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मित्रांनो, 3 ते 4 प्रश्न समानार्थी आणि 3 ते 4 प्रश्न विरुद्धार्थी, त्यामुळे याचं तुम्ही महत्त्व जाणून घ्या। जास्तीत जास्त शब्द भांडार असणं तुमच्याकडे गरजेचं ठरणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालील शब्द समूहात एक रंग इंद्रधनुष्याचा नाही तो ओळखा। तर मित्रांनो, इंद्रधनुष्यामध्ये नसणारा रंग आपल्याला शोधायचा आहे, जे की गुलाबी हा रंग इंद्रधनुष्यामध्ये नसतो। इंद्रधनुष्यातील रंग तानापिही नि पाजा ह्या फॉर्म्युलाने तुम्ही पाठ करू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थाची निवड करा। तर मित्रांनो, वाक्प्रचार आणि म्हणी यावर तुम्हाला भर द्यावा लागेल, तर याचं योग्य असं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, पाहून समाधान होणे म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे हे याचं असं अर्थ होते। त्यानंतर पुढचा प्रश्न, शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात? अतिशय सामान्य प्रश्न आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मुख्याध्यापक हे शाळेच्या प्रमुखाला म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न, सगुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर मित्रांनो, सगुणचा विरुद्धार्थी शब्द निर्गुण असा होतो, म्हणून ऑप्शन नंबर सी हे याचं योग्य उत्तर आहे। तसेच सदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्धन होतो। अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द गर्विष्ठ होतो। मोरणीचा समानार्थी शब्द लांडोर होतो। तर मित्रांनो, पहा तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी ह्या प्रश्नांवरील कशा प्रकारे जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे, त्यामुळे याचं तुम्ही महत्त्व जाणून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकाश आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, आकाश नास्तिक नाही हे याचं योग्य असं उत्तर आहे। वाक्याचं बदलतं स्वरूप कशा प्रकारे असतं ते जर तुम्हाला माहीत झालं, अतिशय कॉमन टॉपिक्स असतात, कॉमन की शब्द असतात ज्याद्वारे वाक्याचं रूपांतर करता येते, तर ते तुम्ही जाणून घ्या। मित्रांनो, अतिशय सोप्या दर्जाचं हे ट्रान्सलेशन असते, ट्रान्सफॉर्म असतो, तर ते तुम्ही जाणून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? तर याचं योग्य असं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, भाऊबंद हे जोड शब्द नाही, तर बाकीचे उर्वरित जोड शब्द आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता शब्द डोके या शब्दाचा समानार्थी नाही? तर मित्रांनो, शिर, माथा आणि मस्तक हे डोके या शब्दाचे समानार्थी आहेत, तर मुख हे समानार्थी शब्द नाही। मुख म्हणजे आपलं तोंड हे आपण म्हणू शकतो।
त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, पुढील शब्द समूहाला एक शब्द ओळखा दुसऱ्याच्या मनातले जाणणारा, आपण त्यास मनकवडा असं म्हणतो, म्हणून ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य असं उत्तर ठरेल. मित्रांनो, अनेक शब्दांसाठी एक शब्द सुचवा असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येत आहे, ते तुम्ही जाणून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डरकाळी हे कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? अगोदर म्हटल्यासारखं प्राणी व त्यांची घरे, प्राणी व त्यांची आवाजे, तसेच प्राणी व पिल्ले हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे. त्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. तर डरकाळी हे जे प्राणी आहे, हे जे आवाज आहे ते वाघ काढतो, त्यामुळे याच्याशी रिलेटेड हे प्रश्न आहे. ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर ठरणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर मित्रांनो, डोळा लागणे म्हणजे झोप लागणे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य असं उत्तर ठरणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न सिरीजरित्या या ठिकाणी विचारण्यात आले आहेत. त्यानंतर बरेचसे प्रश्न आहेत मध्ये विचारलेले. तर मित्रांनो, जम्बलिंग या ठिकाणी प्रश्नांची करू शकतात, त्यामुळे जर जम्बलिंग न केले तर तुम्हाला फायदा होईल. तसंच त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. आपण टेस्ट सिरीज लवकरच लॉन्च करणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आणि अशाच फॉर्मॅटमध्ये आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे चॅनलला जर अजून सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि जो बाजूचा बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर सेट करा. तर पहा पुढचा प्रश्न इंग्रजीशी रिलेटेड, LAUGH या शब्दात कोणत्या इंग्रजी वर्णाक्षराने हा शब्द पूर्ण होईल? तर मित्रांनो, वर्णाक्षर या ठिकाणी ॲड करून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर यू हे याचं योग्य असं ऑप्शन होईल. LAUGH हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 17वा, अँग्रीचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो, अँग्रीचा विरुद्धार्थी शब्द क्वाईट हा होतो. क्वाईट म्हणजे शांत, अँग्री म्हणजे रागीट. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 18वा, खालीलपैकी गटाबाहेरील शब्द ओळखा. तर मित्रांनो, याचं जे योग्य असं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, डिग याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, गोल्ड, डेन, गो, ओल्ड हे जे शब्द आहेत, या शब्द वापरून कोणता शब्द तयार होईल? तर मित्रांनो, दिलेले शब्द सर्व वापरून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर गोल्डन हे या शब्दामध्ये सर्व अक्षरे या ठिकाणी येत आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न येणार आहेत मित्रांनो. इंग्रजीशी रिलेटेड तुम्हाला अशा प्रकारचे टॉपिक जे आहेत ते कव्हर करायचे आहेत. तर पहा पुढचा प्रश्न अतिशय सोप्या दर्जाचा, मित्राला इंग्रजीत काय म्हणतात? तर मित्रांनो, सर्वांना माहीत आहे मित्राला इंग्रजीमध्ये फ्रेंड म्हणतात किंवा बडी म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी ऑप्शन फ्रेंड दिलेले आहे, म्हणून डी हे ऑप्शन योग्य आहे. तर पुढचा प्रश्न पहा, फाउंड या शब्दाचा मराठीत खालीलपैकी योग्य अर्थाचा शब्द निवडा. तर फाउंड म्हणजे काय? तर मित्रांनो, फाउंड म्हणजे सापडला. तर हेच याचं योग्य असं उत्तर होईल. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, रो, बो, कट, बट आणि बोट याच्याशी यमक जुळणारा शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, बोटशी रिलेटेड आपण कोट हे म्हणू शकतो, त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे याचं योग्य उत्तर ठरणार आहे. त्यानंतर पहा 23वा प्रश्न, सीताफळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर मित्रांनो, सीताफळाला इंग्रजीमध्ये सर्वांना माहीत आहे कस्टर्ड ॲपल असं म्हणतात. तर मित्रांनो, शब्द भांडार तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. इंग्रजीला टॅकल करायचं असेल, तर इंग्रजीला जर फेस करायचं असेल तर जास्तीत जास्त शब्द भांडार आणि ग्रॅमॅटिकल जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जास्त हार्ड प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले नाहीत, त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो. परंतु हे 2017चं पेपर आहे, थोडंसं लेवल जे आहे ते उच्च स्तरीचं असू शकते, त्यामुळे जास्तीत जास्त अशाच प्रकारचे परंतु हार्ड लेवलचे प्रश्न तुम्ही कव्हर करायचा प्रयत्न करा. पहा पुढचा प्रश्न, मॉर्निंगच्या विरुद्धार्थी काय शब्द येईल? तर मॉर्निंगच्या विरुद्धार्थी निगेटिव्ह इव्हनिंग होऊ शकते. खालीलपैकी गटाबाहेरील शब्द ओळखा. तर दिलेल्यापैकी गटाबाहेरील हे सनशाईन हे होऊ शकते मित्रांनो. त्यानंतर खालीलपैकी कोणता वृक्ष नाही? तर मित्रांनो पहा, याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी, केळी हे वृक्ष नाही आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27वा, खालीलपैकी कोणता सण नाही? तर दिवाळी, दसरा, गुढीपाडवा हे सण आहेत, तर वाढदिवस हा सण नाही आहे, म्हणून ए हे याचं योग्य उत्तर ठरेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या महिन्यात 30 दिवस नसतात? तर मे या महिन्यामध्ये 30 दिवस नसतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बिस्किट नाही? तर मित्रांनो, एकदम जनरल प्रश्न विचारलेला आहे. गुड डे, मोनॅको आणि पार्लेजी हे बिस्किट कंपनी आहे, तर ईपी हे नूडल्स कंपनी आहे, मॅगी कंपनी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शरीराचा भाग नाही? पहा मित्रांनो, तोंड, हात, पाय हे शरीराचे भाग आहेत, बूट हे शरीराचा भाग नाही, म्हणून डी हे ऑप्शन आहे. अतिशय कॉमन प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. परळी येथील प्रसिद्ध दैवताचे नाव काय? तर मित्रांनो, परळी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे, वैजनाथ या देवतेचा त्या ठिकाणी स्थान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 32वा, संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते? तर मित्रांनो,
संत तुकाराम महाराजांचे जे गाव आहे ते आहे ऑप्शन नंबर बी देहू. महत्त्वाची बाब म्हणजे देहूच हे त्यांचं जन्मगाव आहे, तर समाधी सुद्धा देहू या ठिकाणी आहे. तर आता आम्हाला सांगा सर, संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव कोणतं? तर मित्रांनो पहा, संत ज्ञानेश्वरांचे जे जन्मगाव आहे ते आपेगाव आहे, तर समाधी कुठे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पहा पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर पहा मित्रांनो, भारताचा जो राष्ट्रीय पक्षी आहे ते आपणा सर्वांना माहीत आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 34वा, भगवद्गीता कोणत्या धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे? तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक धर्माचं संस्थापक आणि धर्माचे ग्रंथ कशा प्रकारे आहेत त्याचं तुम्हाला जाण असणं गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, हिंदू धर्माचे भगवद्गीता हे धार्मिक ग्रंथ आहे. शीख या धर्मियांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब आहे. मुस्लिमांचं कुराण आहे. तर ख्रिश्चन यांचं बायबल हे असणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून वाहणारी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर पहा मित्रांनो, याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर डी हे याचं योग्य उत्तर आहे. तापी आपली अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्राच्या उपराजधानीचे ठिकाण कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, श्री संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी त्यांनी लिहिली होती? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 38वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर मित्रांनो, सर्वांना माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी गडावर झाला होता. केव्हा झाला? तर त्यांचा जो जन्म आहे तो 19 फेब्रुवारी 1630 या तारखामध्ये झालेला होता. ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण विठ्ठलाच्या संत परंपरेतील नाही? तर मित्रांनो पहा, याचं जे योग्य सूत्र आहे ते ऑप्शन नंबर आहे सी, तुलसीदास हे विठ्ठलाच्या संत परंपरेतील नाही आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना राज्यातील कोणत्या गावात राबविली जाते? तर पहा, याचं जे योग्य सूत्र आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, हिवरे बाजार या ठिकाणी महात्मा गांधींच्या स्वयंपूर्ण खेड्याची संपूर्ण संकल्पना जी आहे ती सद्यस्थितीत राबवण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर पहा, याचं जे योग्य सूत्र आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर मला सांगा, 14 नोव्हेंबर हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो, 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना माहीत आहे 14 एप्रिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि 2 ऑक्टोबर या तारखेमध्ये महात्मा गांधींची जयंती जे की अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 42वा, ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही तिला काय म्हणतात? तर मित्रांनो पहा, गणितावरचे हे प्रश्न, याचा योग्य असं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विषम संख्या या ठिकाणी म्हटल्या जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, नाशिक जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वायनरीसाठी नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे. मित्रांनो, प्रश्नांचं जम्बलिंग या ठिकाणी करण्यात येत आहे, ज्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होईल असं प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. परंतु मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. अशाच प्रकारचे आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस अशा प्रकारच्या प्रश्नांची होऊन जाईल. पुढे पहा 44वा प्रश्न, डॉक्टर विकास आमटे यांच्या कार्यक्षेत्राचे मुख्य ठिकाण कोणते? तर याचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हेमलकसा हे डॉक्टर विकास आमटे यांचे कार्यक्षेत्राचे मुख्य ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 45वा, राज्यात केंद्र सरकारचे सिक्युरिटी मुद्रणालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, याचा योग्य असं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नाशिक या ठिकाणी राज्यात केंद्र सरकारचे सिक्युरिटी मुद्रणालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केलेले आहेत? तर मित्रांनो, त्याचं योग्य असं उत्तर आहे सेवाग्राम या ठिकाणी आश्रम महात्मा गांधीजींनी स्थापन केलेले होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूर्याच्या उगवण्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, अतिशय सोप्या दर्जाचा प्रश्न, सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात. तर सूर्यास्त म्हणजे सूर्याचं जो क्षितिज असते शेवट असते. त्यानंतर मावळण्याला आपण सूर्यास्त म्हणू शकतो. पहा 48वा प्रश्न, डॅश हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे? 1 मे 1960 हा महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न, जास्त पावसाच्या प्रदेशात डॅश पीक घेतले जाते? तर मित्रांनो, याचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भाताचे पीक हे जास्त पावसाच्या प्रदेशात घेतल्या जाते. त्यानंतर पहा 50वा प्रश्न,
उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मध्ये डॅश ही उपदिशा आहे. तर याचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ईशान्य हे याचे योग्य असं उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण टॉप 50 प्रश्न सुरुवातीचे पाहिलेले आहेत. त्यानंतर उर्वरित 50 प्रश्न आपण व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया. तर मित्रांनो, आता यापुढे आपण सर्व जेवढेही DMERची जेवढेही रिलेटेड संवर्ग आहेत त्या सर्व संवर्गाची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणार आहोत आणि तसेच प्रत्येक पदानुसार टेस्ट सिरीजसुद्धा फ्री ऑफ कॉस्टरित्या वेळोवेळी आपल्या चॅनलमार्फत कव्हर करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. ही जर माहिती आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांना टेस्ट सिरीजबद्दल सूचना द्या. मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसोबत. पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.